कुंभ राशी दसऱ्यानंतर आयुष्यात सुरू होणारे एक नवे पर्व. नमस्कार मित्रांनो, आपण अशा राशीबद्दल बोलणार आहोत जी राशी बुद्धिमत्ता, कल्पकता आणि स्वतंत्र विचारसरणीने नेहमी चित्रांपेक्षा वेगळी ठरते. होय मित्रांनो, आपण बोलतोय कुंभ राशीबद्दल. दसरा म्हणजे विजयाचा उत्सव. वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा आणि अडथळ्यांवर यशाचा जय. या दिवसानंतर कुंभ राशींच्या लोकांच्या आयुष्यात सुरू होणार आहे एक नवे पर्व, एक नवी दिशा, ज्यात सुखदायक बदल घडणार आहेत. कुंभ राशीवर शनी, गुरु आणि राहूचे विशेष योग बनत असल्यामुळे तुमच्या जीवनात अशा घटना घडणार आहेत ज्या अगदी हटके, गूढ आणि अप्रत्यक्षपणे तुमचं भाग्य बदलून टाकतील. काही घटना अशा असतील ज्या तुमच्या आयुष्यात नवा प्रवास सुरू करतील. काही घटनाही अशा असतील ज्या जास्तीत जास्त जुन्या जखमा भरून काढतील आणि काही घटना तर तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकतील, कारण त्या तुमच्या आयुष्यात अचानक घडतील. मित्रांनो, या घटना केवळ सुखदायकच नाहीत तर तुमचं भविष्य उजळणारं ठरणार आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण जाणून घेऊया कुंभ राशींच्या लोकांच्या जीवनात दसऱ्यानंतर घडणाऱ्या हटके आणि सुखदायक 7 घटना. चला तर मग जाणून घेऊया त्या 7 अद्भुत घटना कोणत्या आहेत. पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण जो भक्त श्री स्वामी समर्थ मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद वर्षाव होणार आहे. अनपेक्षितपणे प्रवासाचा योग. मित्रांनो, दसऱ्यानंतर कुंभ राशींच्या लोकांसाठी अचानक असा प्रवास घडणार आहे ज्याची तुम्ही अजिबात कल्पनाही केली नसेल. हा प्रवास फक्त फिरण्यासाठी नसेल तर तुमचं जीवनच बदलून टाकणार ठरेल. कदाचित करिअरची एखादी सुवर्ण संधी तुमच्या हातात येईल आणि त्या निमित्ताने तुम्हाला दूरवर जावे लागेल. कदाचित व्यवसायाच्या विस्तारासाठी किंवा एखाद्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टसाठी हा प्रवास ठरेल आणि काहींसाठी हा प्रवास पूर्णपणे आध्यात्मिक असू शकतो, जिथे मंदिर, तीर्थक्षेत्र किंवा एखादी अनोळखी जागा तुम्हाला आत्मिक शांतता आणि नवीन दिशा देईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रवासात तुम्हाला नवीन माणसं भेटतील, नवीन दारं उघडतील आणि नवीन स्वप्नांना पंख फुटतील. एक अनपेक्षित पाऊल आणि तुमचं भविष्य वेगळ्या मार्गावर चालू लागेल. घटना 2. गुप्त शत्रू पराभूत होतील. कुंभ राशींच्या लोकांना दसऱ्यानंतरच्या या काळात एक आश्चर्यकारक गोष्ट घडेल. जे लोक तुमचं नुकसान करण्यासाठी गुपचूप प्रयत्न करत होते, जे पाठीमागे कट रचत होते, ते आता स्वतःच्या जाळ्यात अडकतील. तुमचं काम थांबवू पाहणाऱ्यांना अचानक मोठा धक्का बसणार आहे. ज्यांनी तुमच्यावर टीका केली, मत्सर केला किंवा तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला, त्यांचंच खोटं उघड होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काही न बोलता, काही न करता परिस्थिती आपोआप तुमच्या बाजूने वळेल. हा काळ तुमच्यासाठी विजयाचा आहे. शत्रूंचा पराभव होणार आणि तुमचं नशीब तुम्हाला उंच शिखरावर घेऊन जाणार आहे. दसऱ्यानंतरचा हा काळ, हा बदल म्हणजे वाईटावर चांगल्याचा खरा विजय. घटना 3. जुने मित्र परत भेटतील. कुंभ राशींच्या लोकांनो, दसऱ्यानंतरच्या या शुभ काळात तुमच्या जीवनात एक विशेष क्षण घडणार आहे. ज्यांच्यासोबत तुम्ही आयुष्याचे सुंदर दिवस घालवले, पण परिस्थितीमुळे किंवा काळाच्या प्रवाहामुळे हरवलेले मित्र किंवा नातेसंबंध, तुटलेले नातेवाईक, ते अचानक पुन्हा तुमच्या मार्गावर येतील. ही भेट तुमच्यासाठी फक्त एक साधी भेट नसेल, तर ही भेट तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करणारी असेल. जुने किस्से, गप्पा, आठवणी पुन्हा जिवंत होतील आणि तुम्हाला जाणवेल वेळ गेली असेल पण नाती कधीच जुनी होत नाही. पण मित्रांनो, या पूर्ण भरणीत फक्त आठवणीच नाहीत तर नव्या संधीचे दरवाजेही उघडतील. कदाचित तुमचा जुना मित्र तुम्हाला एखादी महत्त्वाची नोकरीची माहिती देईल. कदाचित एखादा नातेवाईक तुम्हाला आर्थिक किंवा व्यावसायिक मदत करेल किंवा फक्त त्याचं प्रोत्साहन तुमच्या पुन्हा नव्या जोमाने लढण्याची ताकद निर्माण करेल. या भेटीतून तुम्हाला उमगेल, जीवन कितीही व्यस्त असलं तरी खरी संपत्ती म्हणजे माणसं आणि नाती. जुनी मित्र परत येणे म्हणजे विश्वाचा संदेश. तुम्ही एकटे नाही, तुमच्या प्रवासात सोबत चालणारे हात नेहमीच आहेत. कुंभ राशींच्या लोकांना दसऱ्यानंतरची ही पुनर्भेट तुमच्यासाठी केवळ भावनिकच नाही तर भाग्य बदलावी ठरू शकते. घटना क्रमांक 4. घरात शुभ वस्तूंचा प्रवेश. मित्रांनो, दसऱ्यानंतर कुंभ राशींच्या घरात एक अत्यंत शुभ संकेत येणार आहे.
तो संकेत असेल एक पवित्र वस्तू, एक भेट किंवा देवप्रतिमा जी अनपेक्षितपणे तुमच्या घरातील. कदाचित कोणी तुम्हाला एखादी धार्मिक भेट देईल, कदाचित एखादी देवप्रतिमा, शाल, पवित्र पुस्तक किंवा मंदिरातून आणलेलं प्रसाद घरातील. आणि कदाचित तुम्हालाच अचानक एखाद्या वस्तू प्रति आकर्षक वाटेल आणि तुम्ही ती घरात आणाल. ही साधी वस्तू वाटेल पण तिच्यामध्ये असेल प्रचंड दैवी ऊर्जा. त्या वस्तूंचा घरात प्रवेश होताच घरातील वाद कमी होतील, आरोग्य सुधारेल, पैशांचे मार्ग खुलतील आणि घरातील वातावरण प्रसन्नतेने भरून जाईल. ज्याप्रमाणे दीपज्योत अंधार दूर करते, त्याचप्रमाणे ही वस्तू तुमच्या जीवनातला नकारात्मकतेचा अंधार दूर करेल. लक्षात ठेवा, कधी कधी विश्व आपल्याकडे संकेत पाठवतं आणि ह्या वस्तूंच्या रूपाने ते संकेत घरात येतात. म्हणूनच या काळात घरात आलेल्या प्रत्येक शुभ भेटीला सन्मानाने जपून ठेवा, कारण ती वस्तूच तुमच्या पुढील आयुष्यातील भाग्याचे दरवाजे उघडणार आहे. घटना 5. अचानक मिळणारे मानसन्मान. कुंभ राशींच्या लोकांनो, दसऱ्यानंतर तुमच्या जीवनात अशी घटना घडणार आहे जी तुम्हाला पूर्णपणे आश्चर्यचकित करेल. ज्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षाच नव्हती ते ठिकाण तुमचं नाव पुढे येईल. कदाचित एखाद्या नोकरीच्या बैठकीत, व्यवसायाच्या गोष्टींमध्ये, शाळा किंवा महाविद्यालयाच्या कार्यक्रमात किंवा समाजकार्याच्या कार्यक्रमात तुम्ही अचानक मुख्य लक्षात येणार. परिणामाचा की एखादा पुरस्कार, प्रमाणपत्र किंवा सन्मान मिळेल. एखादी मोठी तारीख मिळेल जी तुमच्या मेहनतीला सार्वजनिक मान्यता देईल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमच्यावर विश्वास वाढेल. ही घटना फक्त तुमच्या कामाचे मान्य करत नाही तर तुमच्या आत्मविश्वासासाठी देखील नवा उदाहरणाने ठरेल. महत्त्वाचं, या यशामागे दडलेली ताकद म्हणजे तुमची सातत्याची मेहनत, संयम आणि इतरांच्या मदतीची तयारी. दसऱ्यानंतर युनिव्हर्स तुमच्या बाजूने आहे आणि अचानक आलेला हा सन्मान तुमच्यासाठी नवीन संधींचा प्रारंभ ठरेल. म्हणूनच मित्रांनो, या काळात तुमचा आत्मविश्वास वाढवा, लोकांना मदत करा आणि प्रत्येक प्रयत्नांना पूर्ण मनाने सामोरे जा. विश्व तुमचे यश अचानक आणि अप्रत्यक्षपणे उजळवेल. घटना 6. स्वप्नांच्या माध्यमातून संदेश. कुंभ राशींच्या लोकांना दसऱ्यानंतरच्या काही दिवसात तुमच्या मनावर आणि मित्रेत गुप्त संदेशाची झलक येणार आहे. रात्रीचे स्वप्न जे सहज विसरले जातात असे वाटते, त्यामध्ये तुमच्यासाठी भविष्याची सूचना दडलेली असेल. हे स्वप्न एखादी व्यक्ती, एखादी जागा किंवा एखादी घटना दाखवू शकतात. तिचा अर्थ तुमच्या जीवनात नवा मार्ग दाखवणारा असेल. कदाचित स्वप्न तुम्हाला एखादी महत्त्वाची निवड करण्याची सूचना देते. कदाचित एखादी गुप्त संधी उघडकीस येईल आणि कदाचित काही स्वप्न फक्त सावधगिरी आणि मार्गदर्शन शिकवतील. जिथे लक्ष द्यायला हवे, कुठे पुढे पाऊल टाकायला हवे. लक्षात ठेवा, या काळात येणारी स्वप्ने फक्त कल्पना नाहीत, ती तुमच्या अंतर्ज्ञानाशी जोडलेली संकेत आहे. जर तुम्ही त्या सूचनांकडे सावधगिरीने आणि श्रद्धेने पाहिलात तर ते स्वप्न तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील. मित्रांनो, जगात अनेक वेळा युनिव्हर्स आपल्या मार्गदर्शनासाठी अशा सदर मार्गाचा वापर करते आणि दसऱ्यानंतर कुंभ राशींच्या लोकांसाठी हे स्वप्नच एक अद्भुत संदेश घेऊन येणार आहे. घटना 7. अडकलेली कामे चमत्कारिकरित्या पूर्ण होतात. कुंभ राशींच्या लोकांनो, दसऱ्यानंतर तुमच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या अडथळ्याला अखेर सुलभता आणि गुणमार्गाने तोडगा मिळणार आहे. असे काम तुम्ही महिनो अथवा वर्षानुवर्ष सुरळीत पूर्ण करू शकत नव्हते, ते आता अचानक स्वतः सुटणार आहे. जणू दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे आणि प्रत्येक अडथळा, प्रत्येक त्रास अचानक विसरून जाईल. व्यवसायातील प्रकल्प, आर्थिक अडचणी किंवा वैयक्तिक जीवनातील काही जटिल समस्या, या सर्वांना आता सहजतेने तोडगा मिळेल. सर्वात आश्चर्यकारक बदल म्हणजे तुम्ही कधीच अपेक्षा केली नसेल त्या मार्गाने ही परिस्थिती हालत जाईल. जणू युनिव्हर्स स्वतः तुम्हाला सांगत आहे, तुमचं धैर्य आणि मेहनत यशस्वी होईल. मित्रांनो, हा काळ तुमच्यासाठी पूर्णत्व आणि समाधान घेऊन येणार आहे. अडकलेली कामे पूर्ण होणे म्हणजे तुमच्या प्रयत्नांना आणि संयमाला युनिव्हर्सकडून मिळालेला चमत्कारिक पुरस्कार आहे. कुंभ राशी दसऱ्यानंतर. मित्रांनो, आज आपण पाहिलं की दसऱ्यानंतर कुंभ राशींच्या आयुष्यात किती अद्भुत आणि सुखदायक घटना घडणार आहेत. अनपेक्षित प्रवासाने तुम्हाला नवे अनुभव, नवे संधी आणि नव्या मार्गाचा शोध देईल. पराभव तुम्हाला शांतता आणि विजयाची अनुभूती देईल
आनंद, आठवणी आणि नवीन संधी उघडतील. शुभ वस्तू किंवा देवप्रतिमा तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी भरून टाकेल. अचानक मिळणारे मानसन्मान तुमच्या मेहनतीला व मानवी मूल्यांना उजाळा देतील. स्वप्नांच्या माध्यमातून युनिव्हर्स तुमच्याशी संवाद साधेल, मार्गदर्शन करेल आणि भविष्याची दिशा दाखवेल. आणि अडकलेली कामे चमत्कारिकरित्या पूर्ण होऊन तुमच्या प्रयत्नांना बळ आणि यश देतील. मित्रांनो, या सर्व घटनांचा अर्थ फक्त इतकाच नाही की तुमच्या आयुष्यात काही बदल घडतील, तर विश्वास ठेवत राहे तुमच्या मेहनतीला आणि सकारात्मक ऊर्जेला बळ देत आहे. म्हणूनच मित्रांनो, विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि युनिव्हर्स तुमच्यासाठी तयार केलेल्या या चमत्कारिक संधीचा लाभ घ्या. लक्षात ठेवा, तुमच्या मेहनतीला, धैर्याला आणि श्रद्धेला दसऱ्यानंतर युनिव्हर्सने संपूर्ण समर्थन दिलं आहे. जीवन उजळेल, तुमच्या घरात आनंद राहील, भवितव्य सकारात्मकतेने भरून जाईल. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.